मराठा आरक्षण, संविधान बदलण्याचा चुकीचा प्रचार, कांदा निर्याती बंदीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे अशा प्रकारच्या 20 कारणांचा भाजपच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात फटका बसला असा युक्तिवाद खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला महाराष्ट्रात कमी जागा मिळण्यासंदर्भात केला. सोलापूर लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधणे आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाडिक यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या कमी जागा येण्यामागची कारणे स्पष्ट केली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत अत्यंत विषारी पद्धतीने प्रचार केला. स्थानिकसह इतर कारणेही लोकसभा निवडणुकीतील अपयशाला आहेत. पण लोकसभा आणि विधानसभेची समीकरणे वेगवेगळे असतात. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर येईल. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुमारे 28 पक्षांनी एकत्रित जेवढ्या जागा जिंकल्या नाहीत त्यापेक्षा अधिक खासदार एकट्या भाजपने निवडून आले आहेत. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे केंद्रात पुन्हा भाजप सत्तेवर आला आहे, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले. महाडिक म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील निकाल आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. सोलापूरचाही आढावा घेतला आहे. त्याचा अहवाल भाजपच्या प्रदेश कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.